साऱ्या सकाळचा हिऱ्या पाहत हिंडू भाऊ. कोणी 7-8 दुकानं पाहणं झाले पण कोणाकडे काही हिऱ्या भेटला नाही. आता एवढे एक दुकान राहिले, याच्याकडे जाऊन याला विचारून पाहतो भाऊ. भेटला तर थोडाफार ठीक, नाही तर मग जाऊ तशीच कटळून घरी. राम राम हो दुकानदार. हिऱ्या भेटन गाव थोडाफार. राम राम. हिऱ्या का हिऱ्याचे लय टाइमचे चालू आहे भाऊ, पण मग तुम्ही आता आपले कायमची गिऱ्हाईक आहे, त्याच्यामुळं तुमच्यासाठी थोडाफार मी करतो उपलब्ध. हिऱ्याच नाही भेटू राहिला मार्केटमध्ये. तुम्ही काय करा, ते नोटाची बंडल इथं ठेवा, मी मोजून ठेवतो. तुम्ही बाहेर जाऊन उभे राहा. शेतकरी भलते बावळून जायले, इकून असे ध्यानच ठेवते लगी. आता दुकानदार म्हणतो नोटा इथं ठेवा आणि तुम्ही बाहेर ध्यान ठेवा, बाकीचे शेतकरीला बावळून जायले. आता मी एवढ्या नोटा घरून आणले. आता एवढ्या नोटा आणल्या आता या घरून. आता एवढ्या नोटामध्ये किती गिऱ्या देतो कितीक नाही हो. आता इथं नोटा इकडं ठेवून देतो. कमी पडून काय कोण अजून थोडशा काढणंच पडणारी. आता हे पुरे जेवढे होते तेवढे मी आता हे पैसे आता इकडे ठेवून दिले. आता हे पहा, आता एवढे पैसे आता आपण हे फार इकडे दिले. आता मी बाहेर जाऊन उभं राहतो. लोक म्हणत्या पैसे दिल्यावर सगळं भेटतं, काही सगळं भेटत नाही भाऊ. तुम्हाला सोनं भेटन, नाणं भेटन, सारं भेटन, पण हिऱ्या पैसे देऊन बी भेटत नाही. हे पहा, आता या बाबाने एवढे पैसे आणले तरी हिऱ्या भेटून राहिला. पण आपलं मन मोठं म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्याला थोडा देऊ राहिलो. आणि शेतकऱ्याला वाटतं हे हिऱ्या मला परवडून नाही राहिला. अरे बाबा, एवढसा हिऱ्या टाकला त्याला 10-15 गोण्या होणार रे, आणि मग परवडू कोण नाही राहिला. अरे बँकेत पैसे टाकले तर 7-8 वर्ष लागतात दुप्पट व्हायला, आणि एवढा हिऱ्या टाकून जर तुमचा 4 महिन्यात जर माल 10-12 गोण्या होत असेल तर काय अडचण आहे. त्याच्यामुळं आता आपण सगळ्या शेतकऱ्याला थोडं देऊन सगळ्याच्या वाटेला ना असं, कारण की आपले रेग्युलरचे कस्टमर आहे. हे कस्टमर नाराज होणी म्हणून आपण